नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजच्या 65व्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन पुन्हा एकदा आपण उपस्थित आहोत. रोज रात्री 10:30 वाजता आपण 25 प्रश्न घेत असतो, जे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात आणि साधारणतः तुम्हाला उपयुक्त देखील ठरतात. नाद वर्दीचा या सिरीजमध्ये जेवढे पण आत्तापर्यंत प्रश्न आपण घेतलेले आहोत, त्याचा रिव्हिजन करत चला. मागील प्रश्न किंवा मागील व्हिडिओ देखील तुम्हाला काय करायचे आहेत, बघायचं आहे. जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी भरपूर असे जी-केला मार्क तुम्हाला पडतील. ओके. चला आणि ज्यांनी कोणी आपलं नाद वर्दीचं पुस्तक घेतलं नसेल तर नक्कीच तुम्हाला घ्यायचं आहे. मार्केटमध्ये हे पुस्तक ₹270 ला तुम्हाला घरपोच भेटून जाईल किंवा ह्या नंबरला मेसेज करा. अदरवाईज दुकानात जाऊन देखील तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं आहे, खरेदी करायचं आहे. नसेल तर तुम्हाला डायरेक्ट दुकानामध्ये बघा पुस्तकाची किंमत ₹390 लक्षात ठेवा. दुकानामध्ये तुम्हाला यापेक्षा 1-2 एक ₹10-20 जरी जास्तला देण्यात आलं, तरी तुम्ही दुकानातून घ्या. डायरेक्ट तुम्हाला पुस्तक भेटून जाईल. परत तुम्हाला 5-6 दिवस वेट ओके करावं लागणार नाही. 2018 ते 2024 पर्यंतचे सगळे प्रश्न याच्यामध्ये आहेत. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगररांग किंवा पर्वत टेकडी ही कोणती आहे? ओके. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर आहे. ॲक्चुअली अंतूर आहे. ओके. अंतूर आहे. मात्र तुम्हाला जर ऑप्शनमध्ये सातोडा जरी भेटलं, काही ठिकाणी सातोडा पण उत्तर दिलंय, तरी तुम्ही काय करायचं टिक मार्क करायचं आहे. ओके. अंतूर ज्याला अंतेश्वर असंही म्हटलं जातं. कुठे येतं हे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतं. लक्षात ठेवा. आणि जर महाराष्ट्र म्हटलं, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठलं असेल, तर ते आहे कळसुबाई. कळसुबाई आहे, ज्याची उंची येतं 1646 मीटर. मात्र हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येत नसून हे येतं अकोले या तालुक्यामध्ये, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतं. छत्रपती संभाजीनगर जो आहे हा मराठवाडा जो विभाग आहे त्याचं मुख्य म्हणजे मुख्यालय इथंच आहे. लक्षात ठेवा. जवळपास 76 तालुके आणि 8 जिल्हे या विभागामध्ये येतात. सर्वात जास्त तालुके आणि सर्वात जास्त जिल्हे असणारा हा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. पूर्वी याला औरंगाबाद म्हणायचे, आता नाव चेंज करून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. जे खाम या नदीच्या काठी येतं. जायकवाडी जो अभयारण्य आहे, जायकवाडी धरण जो देखील आहे, तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो, जो गोदावरी नदीवरती येतं. लक्षात ठेवा. पैठण तालुक्यामध्ये. ओके. आणि कन्नड आउटराम घाट जो आहे, तो देखील घाट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो. पितळखोरा लेणी आहेत. संपूर्ण भारतामध्ये सर्वात प्राचीन लेणी म्हणतो आपण पितळखोरा लेणी, अजिंठा लेणी, वेरूळ लेण्या या सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतात. पुढचा प्रश्न आहे, हिमरूशाली कशाने बनवतात? ओके. हिमरूशाली ही देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळतात. लक्षात ठेवा. आणि हिमरूशालीसाठी प्रसिद्ध आहेत. हिमरूशाली बनवतात कशाने? तर त्या रेशीम. रेशमाच्या धागापासून बनवतात. लक्षात ठेवा. रेशीम पालन याला आपण सेरिकल्चर असे म्हणतो. सेरिकल्चर म्हणजेच काय? रेशीम पालन आयएमपी आहे. रेशीमसाठीचं जो काही झाड असतं ते तुतीचं झाड असतं. तुतीचे झाडावरती काय केलं जातं? रेशमी किडे पाळले जातात आणि त्यानंतर मग त्याच्यापासून रेशीम तयार केलं जातं. लक्षात ठेवा. रेशीमचे पण प्रकार आहेत. रेशीमचे प्रकार आहेत. एक आहे मलबेरी रेशीम, मलबेरी आहे, एरी आहे, मुगा आहे, टशर आहे, टशर. हे सर्व जे प्रकार आहेत, हे रेशीमचे प्रकार आहेत. लक्षात ठेवा. सेरिकल्चर म्हणतो आपण रेशीम पालनाला. हिमरूशाली. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जो आहे या शहरामधील बढल गेट हे कोणी बांधलेलं आहे? एक गेट आहे. ओके. बढल गेट हे कोणी बांधलं असेल? तर हे बांधलेलं आहे मलिक अंबर यांनी. मलिक अंबर. बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 प्रश्न तुमच्या समोर झाले. म्हणजे हा छत्रपती संभाजीनगरचे विशेष म्हटलं तर काही हरकत नाही. नाद वर्दीचं जो पुस्तक आहे आपलं, या नाद वर्दीच्या पुस्तकामध्ये देखील आपण अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, अशा पद्धतीचा जो काही जिल्हा विशेष आहे, तो देखील देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी कुणी आपलं नाद वर्दीचा पुस्तक घेतलं नसेल, तर नक्कीच तुमचा जो काही नाद आहे वर्दी मिळवण्याचा, तो ह्या पुस्तकाच्या माध्यमातून कव्हर होईल. नक्की तुम्ही पुस्तक घेऊन टाकायचं आहे. मलिक अंबर यांनी बढल गेट बांधले. लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झालेली आहे? तर रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 करण्यात आली. कोणाद्वारे? स्वामी विवेकानंद यांच्याद्वारे. ठीक आहे. स्वामी विवेकानंद यांनी कुठं? पश्चिम बंगालमध्ये बेलूर मठाजवळ रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांनी केली 1897 मध्ये. लक्षात ठेवा. रामकृष्ण मिशन आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस. ओके. स्वामी रामकृष्ण परमहंस
जे व्यक्तिमत्व होते हे स्वामी विवेकानंदचे गुरु आहेत. त्यांच्या गुरूंच्या नावानं यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे. लक्षात ठेवा. 1897 मध्ये स्थापना केली होती बेलूर मठामध्ये पश्चिम बंगालमध्ये. स्वामी विवेकानंद यांना नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असं यांचं पूर्ण नाव आहे. आणि 12 जानेवारी जो काही दिवस आहे हा दिवस आपण 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदाची जयंती पण असते, जो आपण युवक दिवस म्हणून साजरा करतो. युवा दिन म्हणून साजरा करतो असतो. राष्ट्रीय युवक दिवस लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंद IMP आहे. पुढचा प्रश्न, प्लासीची लढाई कधी झालेली आहे? ओके, प्लासीची लढाई कधी झाली होती? तर हे झालं आहे 23 जूनला. 23 जून 1757 विसरायचं नाही. 23 जून 1757 IMP आहे प्लासीची लढाई. आणि 1764 मध्ये झाली होती बक्सारचे युद्ध. दोन्ही डेट लक्षात ठेवा. बक्सारचे युद्ध आहे 1764ला, 1765ला अलाहाबादचा तह आहे आणि 1757ला आहे प्लासीची लढाई. लक्षात ठेवा. प्लासीची लढाईच्या वेळेस जो व्यक्ती होता, बंगालचा नवाब होता, त्याचं नाव आहे सिराज उद्दौला. सिराज उद्दौला मारला गेला प्लासीच्या लढाईच्या वेळेस. जर विचारलं तर लक्षात ठेवा. रॉबर्ट क्लाईव्ह जो आहे, रॉबर्ट क्लाईव्ह जो आहे, हा रॉबर्ट क्लाईव्ह या ब्रिटिशांचा मेन व्यक्ती होता प्लासीच्या लढाईमध्ये. पुढचा प्रश्न, द बेंगॉल गॅझेट या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? द बेंगॉल गॅझेट सुरू करण्यात आलं होतं जेम्स ऑगस्टस हिकी यांच्याद्वारे. जेम्स हिकी म्हटलं तर काय हरकत नाही. जेम्स हिकीने हे सुरू केलं होतं. लक्षात ठेवा, द बेंगॉल गॅझेट. लवकर 2-3 वर्षामध्ये बंद पडलं आणि भारतातील हे पहिले वर्तमानपत्र आहे. इनफॅक्ट आशियातील म्हटलं तर काय हरकत नाही. आशियातील हे पहिले फर्स्ट वृत्तपत्र आहे. लक्षात ठेवा, द बेंगॉल गॅझेट. आणि मराठी भाषेतील जो पहिलं वृत्तपत्र आहे तर तो आहे दर्पण, जे सुरू करण्यात आलं होतं आचार्य बाळासाहेब जांभेकर यांच्या द्वारे 1832 मध्ये. आणि एक व्यक्ती येतं ज्यांना आपण भारतामधील वृत्तपत्राचे राजकुमार असं म्हणतो. आठवतं कोणाला? वृत्तपत्राचे राजकुमार. राजकुमार म्हणून आपण कोणाला ओळखतो? वृत्तपत्राचे राजकुमार आपण कोणाला म्हणतो? व्यक्ती येतं क्रिस्टोदास पाल. क्रिस्टोदास पाल यांना म्हणतो आपण भारतीय वर्तमानपत्राचे राजकुमार. या पुढचा प्रश्न, कोण सारंगी वादक आहेत? ओके, सारंगी वादक कोण असतील? सारंगी वादक आहेत रमेश मिश्रा. रमेश मिश्रा हे तर सारंगी वादक. लक्षात ठेवा, IMP आहे. तबला वादक कोण असतील? तबला वादक आहेत पंडित झाकीर हुसेन. झाकीर हुसेन. आणि जे बासरी आहे, बासरी वादक कोण असतील? बासरी वादक 2 आहेत. एक आहेत पन्नालाल घोष. पन्नालाल घोष आहेत. आणि त्यानंतर येतं पंडित हरिप्रसाद चौरासिया. पंडित हरिप्रसाद चौरासिया हे देखील वाजवतात काय? बासरी. लक्षात ठेवा. ओके. आणि पंडित विश्वमोहन भट्ट हे वीणावादक आहेत. आणि सनई वादक कोण असतील? सनई शहनाई उस्ताद बिस्मिल्ला खान. पुढचा प्रश्न, सन 2024 दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? हा पुरस्कार भेटला होता संदीप रेड्डी वांगा यांना. संदीप रेड्डी वांगा. दादासाहेब फाळके जो पुरस्कार आहे हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याची स्थापना झाली होती 1969ला. 1969 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. आणि पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देविका राणी यांना देण्यात आला होता. लक्षात ठेवा. आणि 2025 मध्ये मागच्या वेळेस जो अभिनेते मोहनलाल आहेत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये डॅश डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे. हे आहे पंचकोनी तारा. सगळ्यांना माहिती असेल पंचकोनी जो तारा आहे, पंचकोनी तारा हे भारतीय पोलिसांच्या ध्वजामध्ये आहे. आणि भारतीय पोलिसांचा जो ध्वज आहे तो 2 जानेवारीला भारत त्यावेळेसचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देण्यात आला. 1961 मध्ये सर्वांना माहिती असेल. म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे कधी असतो तर 2 जानेवारीला असतो. पंचकोनी तारामध्ये जो हाताचा पंजा पण आहे, हाताचा पंजा पण आहे. चला, कोण सांगेल कोणत्या हाताचा हा पंजा आहे, डावा की उजवा?
डावा की उजव्या हाताचा पंजा याच्या आतमध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलातील C60चे ब्रीदवाक्य काय असेल? C60 म्हणजे काय? त्याचं नाव आहे कमांडो 60. कमांडो 60 असं याचं नाव आहे आणि हे जेवढं पण नक्षलवाद असेल याचा खात्मा करण्यासाठी, यांना मारण्यासाठी, यांना नष्ट करण्यासाठी हा जो काही दल आहे, हा दल निर्माण करण्यात आला आहे आणि याचं ब्रीदवाक्य असेल वीर भोग्या वसुंधरा. याचं ब्रीदवाक्य आहे वीर भोग्या वसुंधरा, लक्षात ठेवा. याचं ब्रीदवाक्य आहे आणि C60 सोबत आणखीन एक आहे ज्याला आपण कोब्रा बटालियन म्हणतो आपण. कमांडो बटालियन फॉर रेज्युलेट ॲक्शन म्हणतो आपण, कोब्रा बटालियन प्लस C60 दोन्ही आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करतात. पुढचा प्रश्न, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे पालघरमध्ये. सगळ्यांना माहिती असेल हे भारतामधील 13वे मोठे बंदर आहे आणि हे येतं पालघर जिल्ह्यामध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये जो काही तालुके येतात, किती येतात एकूण? पालघर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यांची संख्या असेल? तर पालघर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके येतात ते 8. किती? 8 येतात. लक्षात ठेवा. पालघर हा 2 जून 2 जून नाही 1 ऑगस्ट, ओके. 2 जूनला तेलंगणा होतं. 1 ऑगस्ट 2014 मध्ये हा जो काही पालघर आहे तो ठाणेमधून वेगळा झालेला आहे. पुढचा प्रश्न, भावार्थ रामायण कोणी लिहिलेलं आहे? ओके, भावार्थ रामायण लिहिलं होतं संत एकनाथ महाराजांनी. संत एकनाथ महाराज यांचं आणखीन एक पुस्तक कुठलं? एक राती भागवत म्हणतो आपण. एकनाथी भागवत, लक्षात ठेवा. संत एकनाथ महाराजांचं पैठण या ठिकाणी समाधी पण आहे आणि जन्म पण आहे. एकनाथ म्हणून पैठण या ठिकाणी असणारा जायकवाडी धरणाचं जलाशयाचं नाव आहे नाथसागर आहे. नाथसागर का? एकनाथ सागर. पुढचा प्रश्न, एक तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे बारसू. बारसू रिफायनरी प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे? कुठं आहे हे? बारसू कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे येतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे बारसू रिफायनरी प्रकल्प, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, डायनामो काय निर्माण करते? हे विद्युत ऊर्जा निर्माण करते, सगळ्यांना माहिती असेल. विद्युत ऊर्जा निर्माण करते, लक्षात ठेवा. डायनामो, डायनामाइट म्हणतो ना आपण, डायनामाइट कोण शोध लावला होता डायनामाइटचा? डायनामाइट शोध लावला होता अल्फ्रेड नोबेल यांनी. अल्फ्रेड नोबेल यांनी शोध लावला होता डायनामाइटचा, लक्षात ठेवा. आणि हा जो व्हिडिओ आपण रोज रात्री 10:30 वाजता घेतोय, बरोबर का? तर हा व्हिडिओ मी तुम्हाला सकाळी दिलं तर कसं वाटतं? सकाळी 10 ओके, सकाळी 10 किंवा 9च्या आसपास, 10 किंवा 9 वाजता, ठीक आहे. हा जो व्हिडिओ आपण रोज रात्री घेतोय 10:30 वाजता, हे आपण सकाळीच्या कुठल्या सत्रामध्ये 10 वाजता की 9 वाजता, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं चला. म्हणजे एक तर आपलं 6 वाजताचं डेली जो व्हिडिओ चालतो आपला बुलेट रॅपिड फायर 6 वाजताचा असतो. 9 किंवा 10 वाजता नादवर्दीचा सकाळी झाला, तर रात्री 9 ते 10 जो आहे तो चालू घडामोडीचा आहे. म्हणजे दिवसभरामध्ये तुमचे 3 लेक्चर अगदी छान पद्धतीने होतील. कळालं? सकाळी 6 वाजताचं आणि त्यानंतर हा 9 किंवा 10 वाजताचं, त्यानंतर आहे आपलं रात्री 9 वाजताचं. ओके, चला कसं वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण उद्यापासून सकाळी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला उद्या सकाळी व्हिडिओ बघायला भेटेल. चला पुढचा प्रश्न, कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? कुत्रा चावल्यामुळे होतो रेबीज, सगळ्यांना माहिती असेल. रेबीज होतो कुत्रा चावल्यामुळे आणि रेबीज हा कशामुळे होतो? हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. कशामुळे? विषाणूमुळे होणारा आजार आहे रेबीज, लक्षात ठेवा. आणि ज्याला आपण काय म्हणतो रॅबडो व्हायरस असते ॲक्च्युली, ओके. रॅबडो व्हायरस जो आहे, हा रॅबडो व्हायरस जो आहे तो विषाणू, हा रॅबडो व्हायरस आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे आपल्याला रेबीज होतो, लक्षात ठेवा. त्याला हायड्रोफोबिया होतो. हायड्रो म्हणजे पाणी आणि फोबिया म्हणजे काय? भीती. ह्या रोगामध्ये पाण्याची भीती वाढते, लक्षात ठेवा. आणि भारतातील पहिला रेबीज फ्री राज्य आहे गोवा. महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहेत? त्यांचं नाव आहे विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित, लक्षात ठेवा. हे महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल बनले होते 1963 मध्ये आणि एकमेव महिला राज्यपाल आहेत विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राचे. ओके, सध्या कोण असतील? आचार्य देवव्रत आहेत. आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत महाराष्ट्र सध्याचे घडले, लक्षात ठेवा. फर्स्ट पहिले कोण असतील? श्रीप्रकाश.
श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते 1960 मध्ये. 1 मे 1960ला सर्वांना माहिती असेल, लक्षात ठेवा. आणि नुकतेच सुनेत्रा पवार जे बनले आहेत, सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री बनले, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता असेल? तर हा जिल्हा आहे सोलापूर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये येतात, लक्षात ठेवा. प्रवरनगर लोणी या ठिकाणी पहिला जो सहकारी तत्वावरील साखर कारखाना आहे तो सुरू करण्यात आला होता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके असतील? 11 तालुके येतात. आणि सर्वाधिक विहिरींची संख्या जे विचारलं, सर्वाधिक विहिरींची जर संख्या विचारली तर तो जिल्हा आहे अहिल्यानगर, जो क्षेत्रफळाने देखील सर्वात मोठा आहे. सर्वाधिक साखर कारखाना लक्षात ठेवा. आणि केंद्रीय साखर संशोधन संस्था येतं कानपूरला. रंग माझा वेगळा जो काव्यसंग्रह हा कोणाचा आहे? रंग माझा वेगळा आहे सुरेश भटांचं. सुरेश भट यांचा आहे रंग माझा वेगळा, जसंच तसं तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव काय असेल? ओके, भारतामध्ये तयार करण्यात आलेलं पहिलं स्वदेशी रायफल आहे, सॉरी, याचं नाव आहे उग्रम. याचं नाव आहे उग्रम, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे आहे नेमकं? स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस ज्याला आपण, आणि हा जो पुतळा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, सगळ्यांना माहिती असेल. हे येतं विजयवाडामध्ये, विजयवाडा या ठिकाणी, आणि विजयवाडा येतं आंध्र प्रदेशमध्ये. त्यामुळं ऑप्शन बघून तुम्हाला टिकमार्क करायचा आहे. आंध्र प्रदेश लक्षात ठेवा, विजयवाडा या ठिकाणी, त्याला आपण विजयवाडा सिटी ऑफ विक्टरी असं म्हटलं जातं. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा आहे. आणि स्टॅच्यू ऑफ नॉलेज लातूरला आहे. नेक्स्ट, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली असेल? डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली, लक्षात ठेवा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी वीरा शिंदे यांनी केले डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना. IMP आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला होता जमखिंडीला, जमखिंडी या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे. भारत व पाकिस्तान दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना आहे ती कोणी तयार केली होती? म्हणजे भारत वेगळा व्हावा आणि पाकिस्तान वेगळा व्हावा असे स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती कोणी तयार केली असेल? तर त्यात लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड माउंटबॅटन, लक्षात ठेवा. हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते, जे ब्रिटिशांचे होते. IMP ज्यांना माउंटबॅटन योजना असंही म्हटलं जातं. आणि 15 ऑगस्टला काय झालं, त्याची अंमलबजावणी झाली. आणि 15 ऑगस्ट 1947ला दोन्ही देश वेगवेगळे झालेले आहेत. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? बघा, सर्वोच्च न्यायालय असू द्या किंवा हायकोर्ट असू द्या, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट, दोन्हीचे जे काही न्यायाधीश असतात यांची नियुक्ती करत असतात राष्ट्रपती. राष्ट्रपती नियुक्ती करत असतात, लक्षात ठेवा. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या जो कोण ठरवत असतील तर ते आहेत संसद. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीश संख्या 33+1 आहे ना, सध्या 34 न्यायाधीश आहेत, एक सरन्यायाधीश आणि बाकी 33. यांची संख्या संसद ठरवतात. आणि हायकोर्टामधील जे काही संख्या ठरवतात तर ते ठरवत असतात राष्ट्रपती. हायकोर्टामधील राष्ट्रपती ठरवत असतात, लक्षात ठेवा. आणि इथून सर्वोच्च न्यायालयामधील संसद ठरवत असतं. पुढचा प्रश्न, वली पर्वत कोणता आहे? प्राचीन वली पर्वत, अरवली पण आहे आणि हिमालय पण आहे. ऑप्शन बघून तुम्हाला टिकमार्क करायचं आहे. अरवली पण वली पर्वत आहे आणि हिमालय पण वली पर्वत आहे. हिमालय जो आहे तो पूर्व पश्चिम दिशेने भारताच्या उत्तर भागावरती पसरलेला आहे. आणि अरवली हा गुजरात, राजस्थान, आपल्या हरियाणा आणि दिल्ली याच्यामध्ये पसरलेत, लक्षात ठेवा. अरवली पर्वतरांगा आणि हिमालय पर्वतरांगा. हिमालय पर्वतरांग ही संपूर्ण जगातील सर्वात उंच पर्वतरांग पण आहे, कारण माउंट एव्हरेस्ट इथंच आहे. नेक्स्ट, चार्ल्स डार्विन यांचा पहिला सिद्धांत कोणता आहे? तर तो आहे सक्षम तोच टिकेल. हा क्वेश्चन खूप वेळा आलाय पेपरला. सक्षम तोच टिकेल, सक्षम तोच टिकेल. ओके, हा जो काही सिद्धांत आहे तो चार्ल्स डार्विनचा सिद्धांत, लक्षात ठेवा. IMP आहे, ज्याला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. उत्क्रांतीवादाचा
सिद्धांत म्हणजेच काय असेल तर चार्ल्स डार्विनचा सिद्धांत. हे अशा पद्धतीचे आपले प्रश्न होते अगदी छान पद्धतीनं. चला इथं थांबूयात आपण. राजगुरू पुस्तक आहे, स्वप्नपूर्ती पुस्तक आहे आणि नादवरीचं पुस्तक आहे. 3 पुस्तकं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेतच. तुम्ही वाचत असाल, बघत असाल, नक्कीच बघून घ्या, वाचून घ्या. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्कीच तुम्हाला ही पुस्तके खूप मोठं मैलाचा दगड ठरणार आहेत. घरपोच पुस्तक पाहिजे तर ह्या किमतीला भेटून जाईल किंवा दुकानात जावा. नक्कीच तुम्हाला अगोदर दुकानात जाऊन पुस्तक घ्यायचं आहे. दुकानात ₹10-20 एक्स्ट्रा द्या, परंतु पुस्तक घ्या कोणतेही. ओके. चला या QR कोडवरती पैसे पाठवा, तुम्हाला घरपोच पुस्तक पाठवून देतील. डेमो पाहण्यासाठी ह्या नंबरला WhatsAppला मेसेज करा आणि नादवर्दीचा जो लेक्चर आहे आपला सकाळी घ्यायचा का रात्री 10:30 वाजता हेच बरं आहे, असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. चला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक जय हिंद.